साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अल्लाउद्दीन बाबूलाल शेख वय वर्ष 80 ही व्यक्ती सकाळी 11:30च्या सुमारास दत्तनगर लालबावटा कार्यालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गांधीनगर परिसरातील त्यावेळचे कार्यकर्ते प्रभाकर तेलंगे, बाबू कोकणे, लिंगव्वा सोलापुरे आणि अल्लाउद्दीन शेख हे 1979च्या सुमारास गांधीनगर झोपडपट्टी क्रमांक 6 हे बेकायदेशीर असून सोलापूर महानगरपालिकातर्फे उद्ध्वस्त करण्यासाठी आले असता तेथील नागरिक तत्कालीन आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्याकडे धाव घेतली। तेव्हा आडम मास्तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि झोपडपट्टीला शासनाकडून संरक्षण मिळवून दिले। तेव्हापासून तो परिसर मास्तराच्या प्रभावात होता। त्यामुळे सतत अनेक जनतेने सामाजिक व न्याय हक्काच्या प्रश्नावर लढा देताना त्यात या भागातील श्रमिक वर्ग सहभागी होत असत। याच दरम्यान 1985 साली माकपकडून अल्लाउद्दीन शेख यांना सोलापूर महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली। काही काळानंतर ते पक्षाचे सदस्यत्व नूतनीकरण न केल्याने त्यांचे सभासद रद्द करण्यात आले। त्यानंतर अन्य पक्षाकडे ते गेले। माकपशी कोणतेही संबंध पुढे ते ठेवले नाहीत। जनता दल, काँग्रेस अशा अन्य पक्षात गेले, परंतु आधीमधी मास्तर यांच्यावर वैयक्तिक प्रेम असल्याने ते भेटत होते, लोकांचे प्रश्न मांडत होते। कॉम्रेड आडम मास्तर सुद्धा शक्य तितके प्रश्न मार्गी लावत असत। आज सकाळी सुद्धा शेख नेहमीप्रमाणे मास्तरांना सहज भेटले। त्यानंतर कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते कार्यालयातून निघून गेले। कार्यालयात नेहमी लोकांची वर्दळ सुरू असते व कार्यकर्तेही आपापल्या कामात व्यस्त असतात। तेवढ्यात दर्शनी भागावर असलेल्या एका खोलीत एक कार्यकर्ता काही कामानिमित्त खोलीचा दरवाजा उघडताच अल्लाउद्दीन शेख हे गळफास घेतल्याचे निदर्शनास आले। तेव्हा तात्काळ झेल रोड पोलीस ठाणे यांना खबर देण्यात आली। सिव्हिल हॉस्पिटलकडून तातडीने ॲम्ब्युलन्स घेऊन मृतदेह ताब्यात घेतले। पुढील तपास झेल रोड पोलीस ठाणेमार्फत सुरू आहे। यावेळी कॉम्रेड युसूफ मेजर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयताच्या कुटुंबाची भेट घेतली।